हां एक एक विचारा ना. हां एक विचारा. मला हे विचारायचं आहे की आपण आजकाल म्हणजे जवळजवळ माझ्या ऐकण्यात 10 वर्षापासूनचं हे आहे श्रीकृष्ण महाराज म्हणत असतो आपण. पण श्रीकृष्ण महाराज हे कुठेच नाही आपण ऐकलेलं आहे. कारण गीतेमध्ये भगवान कुणाचे आहे, मग आपण महाराज का म्हणतो, गोविंद प्रभू महाराज का म्हणतो, श्री दत्त महाराज का म्हणतो. हा महाराज शब्द कुठल्याही याला सुद्धा आपण एखाद्या पूजालाही आपण महाराज म्हणतो. मग हा एवढा शब्द एवढ्या मोठ्या परमेश्वराला आपण देतो आणि हे पूर्वीपासून नाही आहे बाबा. मी बालपणापासून पाहिलं नाही, श्री भगवान गोपाल कृष्णच म्हटलेला आहे. पण आता आपण सगळ्याला महाराज दाखवतो हे या 10 वर्षात झाल्यानंतर. हा माझा प्रश्न आहे. हा कॉमन विषय आहे. खरं म्हणजे हा शब्द आता प्रत्येक गोष्टीचं जर तुम्ही प्रमाण पाहिजे असेल आणि श्रीमुखीचं म्हणत असेल तर आपण बऱ्याच गोष्टी जे करतो त्याला काहीच प्रमाण नाही, परंतु आलं आहे परंपरेनं. आला का लक्षात. तसं बघितलं गेलं तर परमेश्वरालाच महाराज म्हणायचं आहे ना, साधूला म्हणायचं आहे. अन्य भक्तामध्ये लोकांमध्ये जे माळकरी संप्रदायाचे तिथं सर्रास महाराज हा शब्द वापरला जातो. आपण मात्र साधू संतांना महाराज म्हटलं नाही पाहिजे. म्हणायचं तर देवाला महाराज या शब्दाचा अर्थ काय, मा म्हणजे मोठे राजे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त कोणी दुसरे राजेच नाही आहे. आणि राऊळ माय राऊळ राऊळ या शब्दाचा अर्थसुद्धा राजे होतो. गोसावी या शब्दाचा अर्थसुद्धा राजे होतो शब्दाशी जर घेतलं तर. म्हणून महाराज म्हटलं जातं. ते एकाने म्हटलं कोणीतरी प्रघात पाडला आणि पुढं पुढं चालत आले. परंतु साधू संतांना कोणालाही महाराज म्हणू नये हे मात्र नक्की. म्हणायचंच असेल तर देवाला म्हणा, नाही म्हटलं तरी नाही तरी आपले नाम आहे, आपण जय जयकार करतो तसंही म्हटलं तरी चालेल. हा भाव आहे, भाव क्रिया आहे, बाकी दुसरं काही नाही. बोला दादा.